हॅलो, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। काय फंक्शनला जायचंय, घरात लग्न समारंभ आहे आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही मेहंदीच काढायची विसरला तर काहीच हरकत नाही। तर आज आपण पाहू की इन्स्टंट मेहंदी कशी काढायची। ह्या मेहंदीला तुम्ही रेड मेहंदी म्हणू शकता, इन्स्टंट मेहंदी म्हणू शकता। ह्या मेहंदीचा कलर सुद्धा लवकर येतो, त्यामुळे तुम्हाला मेहंदीचा कलर येण्याची वाट बघायची गरज लागत नाही। काहींच्या हातावर मेहंदीचा कलरच येत नाही, ते लोक ही मेहंदी ट्राय करू। चला तर आता डिझाईनकडे वळूया। थोडीशी युनिक डिझाईन घेणार आहे मी आज बॅक हँडवर, जी की दिसायलाही सुंदर दिसेल आणि काढायला पण सोपी असेल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आधी स्टार्टअप काढून घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला एक लाईन डार्क करायची की जी तुम्ही दोन्ही साईडनी करणार आहात। नंतर मी बॅक हँडच्या बरोबर मधोमध 2 सर्कल काढून घेतलेत, कारण मला तिथे मंडला घ्यायचा आहे। ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मंडला मेहंदी ही कशी काढायची। ह्या मंडला मेहंदीच्या डिझाईनमध्ये मी सेंटरला जो सर्कल घेतलाय तो सर्कल मी डार्क करून घेणार आहे, कारण मला ह्याच्यामध्ये कोणतीही डिझाईन नाही काढायची, त्यामुळे मी तो डार्क करून घेतलाय। त्यानंतर मी फ्रिल्स घेतलेत, फ्रिल्सवर डॉट्स देऊन मी त्या डॉट्सला कव्हर करून घेतेय, जेणेकरून मला वरती जी डिझाईन घ्यायची आहे ती मला प्रॉपरली घेता येईल। कारण जिथे डॉट्स घेतो तिथे मेहंदीचा एंड होतो, इट मीन्स मेहंदीच्या डिझाईनचा तुमच्या तिथे एंड होऊन जातो। त्याच्यावरती जर तुम्हाला मेहंदी काढायची असेल तर तुम्हाला ते डॉट्स कव्हर करावे लागतात, जसं मी डिझाईनमध्ये कव्हर करून घेतलेत ते डॉट्स। त्यानंतर मी 4ही साईडला स्पॅरल फ्रिल्स काढून घेतलेत। ह्या 4ही स्पॅरल फ्रिल्सच्या मध्ये जो गॅप राहिलाय तो मी 4ही साईडचा फिल आउट करून घेणार आहे आता डबल फ्रिल्स घेऊन। माझी मेहंदीची डिझाईन अजून छान दिसण्यासाठी किंवा माझ्या मेहंदीच्या डिझाईनला अजून चांगली फिनिशिंग येण्यासाठी मी हे स्मॉल लीव्स काढून घेतेय। त्यानंतर जी काही बाकीची डिझाईन उरले त्याच्यावर मी डॉटेड देऊन कव्हर करून घेतेय। राहिलेल्या सर्व स्पॅरल फ्रिल्सवर सेम डॉट देऊन कव्हर करून घ्यायचंय। आता आपण जी मंडला घेतली ही घ्या किंवा दुसरी कोणतीही घ्या, दुसरी कोणतीही याचा अर्थ असा, मंडला मेहंदीमध्ये खूप सारे शेप्स असतात। जसं की आपण इथे सर्कल घेतलाय, सर्कल हा प्रॉपर आला पाहिजे मंडलामध्ये, जेणेकरून तुमची जी मंडला ही प्रॉपर सर्कलमध्ये दिसते, एक खाली एक वर आकार असं नाही दिसत। त्यानंतर आपण जो स्टार्टअप घेतला होता सेम तोच स्टार्टअप आपण बोटांवर काढून घेणार आहे आणि त्याच्यावर फ्रिल्स घेणार आहे, जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला। मंडाला मेहंदी ही तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करू शकता, जसं ट्रॅडिशनल वर्कमध्ये प्रेझेंट करू शकता, पार्टी मेहंदीमध्ये प्रेझेंट करू शकता, लेग्सवर तुम्ही मंडाला घेऊ शकता। ही दिसायला पण छान दिसते आणि काढायला पण सोपी जाते। त्यानंतर सगळ्या बोटांवर आता आपण स्पॅरल फ्रिल काढून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती डिझाईन शिकायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।